देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हाँ हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ। पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। Gama pasa, bam bam bam, bam 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 बोले, बम चिक बोले, और मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। बम बम बोले, मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना। सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए। हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे। खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। रट रट के क्यों टैंकर फुल, आंखें बंद तो डब्बा गुल। ओए बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे। मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी, हम सब मिलके बम चिक बम 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 बम। ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना। प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया, ये संसार है जो इतनी सुंदर है। मास्तरांचा नाही फक्त कावळ्यांचा शाळेत अड्डा, मास्तरांचा नाही पत्ता. कावळ्यांचा शाळेत अड्डा, मास्तरांचा नाही पत्ता. भविष्याचे होतंय भूत, डोक्याचा झालाय खलबत्ता.
कस्तुरीचा दरवळ हा, कस्तुरीचा दरवळ हा भारी अंबरा, मुंजीच्या शकुनानी हर्ष दाटला, आशीर्वचनांचा चैतन्य सोहळा. होयात कठोर मंगलम, होयात कठोर मंगलम. परेश महेश विलेशय भूषण भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् उमया दिव्य सुमंगल विग्रहया लिंगित वामांग विभो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय
शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरणविशुद्धिं भक्तिं च त्वयि सतीं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालय मयि दास उदासस्तवोचितो नहि भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय राम से चल के राम पे आए प्रेम कोई हमें और न जाने राम से रूठे राम से माने राम सिया की करुण कहानी एक है चंदन एक है पानी राम सिया राम जय जय राम 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 तेरे नाम तुम ताना तेरे नाम हरि अनंत हरि कथा अनंता कहहि सुनहि बहु विधि सब संता राम रतन धन जो कोई पाए जीवन भर रामायण गाए मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम 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 माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची
भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संपन्न होत असलेला विधी जो आहे श्री जीवेश्वर मंडळ त्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे श्री जीवेश्वर मंडळ या युवक मंडळाची स्थापना श्री जीवेश्वर मंडळ या संस्थेची स्थापना झालेली आहे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रमुख व सक्रिय संस्था म्हणून श्री जीवेश्वर मंडळ ओळखले जाते मागील 42 वर्षामध्ये प्रथम अध्यक्ष श्री जयहरी साखरे यांच्यासह अनेक दिग्गज व मातब्बर पदाधिकारी या मंडळास लाभलेले आहेत श्री जीवेश्वर मंडळाच्या वतीने धार्मिक क्षेत्रात होत आहे त्याचप्रमाणे दर द्वादशीला प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला पांडुरंग या हा जो आहे विठ्ठल मंदिर येथे श्री जीवेश्वर मंडळाचे संपन्न होत आहे आरोग्य क्षेत्र जे आहे आरोग्य क्षेत्रात देखील मंडळाचे भरीव कार्य आहे सर्व समाज बांधवांमध्ये एक आर्थिक साक्षरता आहे त्याकरता मंडळाच्या वतीने व्याख्यान आयोजित केले जातात त्याचप्रमाणे महिला जे आहेत त्या महिला या संस्कारामध्ये मुलांना योग्य संस्कारित व धार्मिक आयुष्य जगता येईल त्याचे मार्गक्रमण धार्मिक दृष्टिकोनात व्हावे हा या विविध मंडळाने आज ह्या क्षेत्राने की त्यांनी यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक अभ्यास सांगू इच्छितो मंडळाच्या वतीने ज्या विविध अधिकाऱ्यांनी त्यांना डिजिटलाइज करणे म्हणजेच ॲपच्या माध्यमातून सर्व लोकशाही समाजाचा एक बहुउद्देशीय कार्यक्रम करण्यासाठी मंडळाचा मानस आहे
अशा मंडळाचे लोक कार्य चालू आहे. त्यामध्ये सर्व सोलापुराचे विद्यार्थी संस्कार त्यांची नित्य प्रवचन सेवा आहे. पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी गेल्या 50-55 वर्षापासून श्री ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, महर्षी पतंजलींची योगसूत्रे, दत्त महाराज आणि परशुराम महाराज यांच्या आध्यात्मिक श्रीमद भगवद्गीतेतील 12वा आणि 9वा अध्याय इत्यादी मूळ पारमार्थिक ग्रंथांवर काही अपवादात्मक परिस्थिती जर वगळली, परंतु श्री ईश्वर शास्त्री दीक्षित महाराजांनी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना श्री अखंड महायोग साधन क्रमातील साधनाधिकार ज्या महायोगी सद्गुरूला असतो त्यांना अशेष साधनाधिकारी सद्गुरू असं म्हणतात. पूज्य श्री गुरुदेव हे विद्यमान आधुनिक काळातील अशेष साधनाधिकारी सद्गुरू म्हणजेच जगद्गुरू आहेत. श्री यक्षिंगंबा समवेत आचार्यच आहेत असे नाही, तर ते जिज्ञासू श्रीविद्येचे अभ्यासक, उपासक, मूलगामी विचारवंत, दार्शनिक, तत्वज्ञ, मार्गदर्शन व योग साधनेचे प्रात्यक्षिक धडे देणारे महागुरू आहेत. पूज्य श्री गुरुदेवांच्या आध्यात्मिक व्यक्तित्वाला शोभायमान करणारे, त्या मार्गातून मार्गदर्शन करणारे पूज्य श्री गुरुदेव सामूहिक स्तरावर कल्याणेच्छुक जीवांना मार्गदर्शन करण्याचा प्रकार वेगवेगळ्या प्रसंगात त्यांनी चालूच ठेवला आहे. पूज्य श्री गुरुदेवांच्या प्रवचनावर आधारलेल्या ग्रंथांची संख्या ही आज जवळपास कामाचे पाऊल सुरू करणे व त्या मंदिरामध्ये एक उपासनाचे पंथ गुरुदेवांनी सुरू करण्यात विचार म्हणजे श्री गुरुदेवांनी समाजाच्या बेगमपेठ पार्वती मंदिरामध्ये नर्मदेश्वर पंचमुखी हनुमान
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। 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 भगवान् प्रचोदयात्। तन्नो भगवान् प्रचोदयति। तन्नो भगवान् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। दशरथ के मन जागी इच्छा, राजकुंवर अब पाए शिक्षा। गुरु वशिष्ठ से किया निवेदन, बच्चों को दी विधिवत शिक्षण। गुरुदेव ने विद्यारंभ के पूर्व यज्ञोपवीत संस्कार किया। यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्या सहजं पुरस्तात्।
शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् त्यामुळे आम्हाला काय प्राप्त होईल यश प्राप्त होईल जीवनातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेली प्रज्ञा आमची मुख्य बुद्धी तिथे आम्हाला प्राप्त होते प्रज्ञा विद्या बुद्धी मानसिक बल ज्ञान बुद्धी आयुष्य असं ते जर आम्हाला पुन्हा हे लोकांचे राष्ट्र झालेले आहे त्यामध्ये पुन्हा एकदा नमस्कार तर सगळे हात जोडू
मुलांना शिकवतात. तो घरात जागे फिरलेला धर्म मग ते त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये जागा ठेवतात आणि तिथून त्यांनी सगळ्या जगभर काय केला, आपला धर्म दिला. हे वास्तव दिसून तेव्हा धर्म कुठला जागा ठेवायचा आहे तर ते धार्मिक जीवन स्वतःच्या उदाहरणानं कसं जगायचं हे दाखवून द्यायचं. आणि त्याचा एक उत्तम कारण म्हणजे आदर्श असेल, संस्कारयुक्त हेतू म्हणून समाजामध्ये अभिमानानं वावरा अशी अपेक्षा करून इथे उपस्थित असलेल्या सर्व पटूंना मी संसार समाया, उनका है आशीष पाया। प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। गुरु में संसार समाया, उनका है आशीष पाया। प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। गुरु रत्नाकर सूर्य जी है हम सबके तारणहार। नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी। निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी। प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी। भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी। नानारत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी। मुक्ताहार विलंबमान विलसत्
वक्षोज कुम्भान्तरी काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरा काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माता अन्नपूर्णेश्वरी योगानन्दकरी त्रिपुक्षयकरी धर्मार्थनिष्ठाकरी चन्द्रार्कनलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी सर्वैश्वर्यसमस्तवाञ्छितकरी काशीपुराधीश्वरी
कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम.